नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये एमएसबीटीनं जाहीर केलेला आहे अकॅडमिक कॅलेंडर 2024-2027 चं. ओके, तर संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण आता बघा तुमची एक्झाम संपलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन आला असेल की आता कॉलेज कधी सुरू होणार आहे आणि पुढच्या टर्मचा म्हणजे की युनिट टेस्ट कधी राहतील, प्रॅक्टिकल एक्झाम कधी राहतील, त्यानंतर फायनल एक्झाम कधी राहतील, संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. तर विद्यार्थी मित्रांनो, एमएसबीटीनं जाहीर केलेला आहे कॅलेंडर 15 मे 2024 ला जाहीर केलेला आहे अकॅडमिक कॅलेंडर. तर जे तुमचं थर्ड सेमिस्टर आणि फिफ्थ सेमिस्टर हे राहणार आहे 1 जुलै ते 17 ऑक्टोबर 2024 दरम्यान. थर्ड सेमिस्टर आणि फिफ्थ सेमिस्टर 1 जुलैला तुमचं कॉलेज स्टार्ट होईल आणि 17 ऑक्टोबर पर्यंत राहील. आणि जे फर्स्ट सेमिस्टर आहे हे 15 जुलैला चालू होईल आणि 30 ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे. तसंच आता तुमची जे फर्स्ट क्लास टेस्ट आहे, थर्ड सेमिस्टरची जे फर्स्ट युनिट टेस्ट राहणार आहे हे 10 ते 12 ऑगस्ट 2024 ला राहणार आहे. त्यानंतर फिफ्थ सेमिस्टरची जी युनिट टेस्ट आहे म्हणजे जे फायनल इयरला जातील त्यांची युनिट टेस्ट हे 21 ते 22 सप्टेंबरला राहणार आहे. कारण त्यांना इंडस्ट्रियल ट्रेनिंगला जावं लागते ना 3 महिन्यासाठी, त्याच्यामुळे त्यांची जी युनिट टेस्ट आहे हे थोडीशी समोर ढकलण्यात आलेली आहे. तसंच जे फर्स्ट इयर सेमिस्टर राहणार आहे फर्स्ट इयरचं, तर त्यांचं फर्स्ट युनिट टेस्ट हे 10 ते 11 सप्टेंबर 2024 या दरम्यान राहणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, सेकंड क्लास टेस्ट हे 12 ते 14 ऑक्टोबर 2024 दरम्यान राहणार आहे. मग हे बघा, थर्ड सेमिस्टर, फिफ्थ सेमिस्टर आणि फर्स्ट सेमिस्टरची सुद्धा 12 ते 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत राहणार आहे. तर हे झालं आपला ऑड सेमिस्टर म्हणजे की बघा फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ. तसंच मग आता इव्हन सेमिस्टर लागणार आहे. इव्हन सेमिस्टर म्हणजे की 2, 4, 6. तर याची बघा 15 डिसेंबर ते 3 एप्रिलचा अकॅडमिक टर्म दिलेला आहे. 15 डिसेंबरला तुमचं कॉलेज चालू होईल आणि 3 एप्रिल पर्यंत राहील. त्याची जे फर्स्ट युनिट टेस्ट आहे हे 27 ते 29 जानेवारी 2027 पर्यंत राहील. तशीच सेकंड क्लास टेस्ट हे 31 मार्च ते 2 एप्रिल 2027 पर्यंत राहील. आता बघणार आहोत आपण एक्झाम फॉर्म. तर विद्यार्थी मित्रांनो, जो एक्झाम फॉर्म तुम्हाला भरायचा आहे 20 ते 30 ऑगस्ट 2024 पर्यंत आणि ते तुम्हाला कन्फर्मेशन करायचं आहे 20 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत. जर समजा तुम्ही 20 ते 30 दरम्यान जर समजा तुम्ही एक्झाम फॉर्म भरला नाही आणि थोडे लेट झाले तर तुम्ही भरू शकता 1 ते 3 सप्टेंबर 2024 पर्यंत. पण त्याच्यासाठी तुम्हाला 200 रुपये लेट फी लागणार आहे आणि कन्फर्मेशन करू शकता तुम्ही 1-4 सप्टेंबर 2024. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजून लेट झाले तर 5 ते 6 सप्टेंबरला तुम्हाला एक्झाम फॉर्म भरता येणार आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला 1500 रुपये पेनल्टी लागणार आहे. तर ज्यावेळेस एक्झाम फॉर्म निघतील तर तुम्ही 20 ते 30 ऑगस्टच्या दरम्यानच भरा, जेणेकरून तुम्हाला हे लेट फी 200 रुपये पण भरण्याची गरज नाही पडणार आणि 1500 रुपये पेनल्टी पण भरण्याची गरज पडणार नाही. तर लक्षात ठेवा, हे तारीख 20 ते 30 ऑगस्टला तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचाच आहे. ओके, तर आता आपण बघणार आहोत जे समर 2027 ची एक्झाम फॉर्म राहणार आहे ते कधी भरायचं आहे. तर समर 2027 ची जी एक्झाम राहणार आहे तेव्हा 1 ते 11 फेब्रुवारी 2027 ला तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचा आहे. जर समजा तुम्ही 1 ते 11 मध्ये जर समजा तुम्ही एक्झाम फॉर्म भरला नाही तर तुम्हाला 13 ते 15 मध्ये 200 रुपये पेनल्टी लागेल आणि त्याच्यानंतर 17 ते 19 मध्ये तुम्ही भरू शकता, पण 1500 रुपये पेनल्टी लागेल. ज्यावेळेस तुम्ही समर 2027 चा एक्झाम फॉर्म भरसाल तर 1 ते 11 फेब्रुवारी या दरम्यानच. आता बघूया एक्झामचा कसा काय आहे शेड्यूल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विंटर 2026 एक्झाम हे प्रॅक्टिकल एक्झाम राहणार आहे फर्स्ट सेमिस्टरची सोडून समजा 21 ते 31 ऑक्टोबर 2024. याच्यामध्ये तुमचं थर्ड सेमिस्टर, फिफ्थ सेमिस्टर आणि ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग असतील सेकंड सेमिस्टर, फोर्थ आणि सिक्स, तर याची सर्व एक्झाम 21 ते 31 ऑक्टोबर दरम्यान राहील. आणि फर्स्ट सेमिस्टरची प्रॅक्टिकल एक्झाम हे 2 ते 6 नोव्हेंबर 2024 दरम्यान राहील. 2 ते 6 नोव्हेंबर. तसेच थ्री एक्झाम 17 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे, तर पेपर सर्व 9 डिसेंबर 2024 पर्यंत घेण्यात येतील. याच्यामध्ये सर्व सेमिस्टरचे पेपर याच्यामध्ये घेण्यात येतील, फर्स्ट इयर पासून तर फायनल इयर पर्यंत. आणि रिझल्ट डिक्लेरेशन होणार आहे सेकंड वीक ऑफ जानेवारी 2027. तसेच समर 2027चा एक्झामिनेशनचा शेड्यूल पण बघा. जर काही विद्यार्थ्यांच्या घरी कसे लग्न वगैरे राहतात किंवा कोणाला बाहेर जायचं असते तर तुम्हाला हा शेड्यूल माहित असल्यावर तुम्ही अशी तारीख काढू शकता. प्रॅक्टिकल एक्झाम राहणार आहे 8 ते 19 एप्रिल 2027.
थेरी एक्झाम राहणार आहे 27 एप्रिल ते 19 मे 2027. म्हणजे तुम्हाला जर समजा तुमची बहीण भाऊ किंवा कोणी तुमच्या रिलेटिव्हचं लग्न वगैरे असेल तर तुम्ही सांगू शकता 19 मेच्या नंतर काढू शकता, किंवा कुठं फिरायला जायचं असेल तर तुम्ही 19 मेच्या नंतर जाऊ शकता. तसंच रिझल्ट डिक्लेरेशन राहणार आहे थर्ड वीक ऑफ जून 2027. तर असा हा अकॅडमिक कॅलेंडर आहे 2026 टू 2027. आणि नेक्स्ट अकॅडमिक कॅलेंडर मग म्हणजे की कॉलेज 1 जुलै 2027 ला चालू होईल. जसं यावेळेस 1 जुलै 2024 ला कॉलेज सुरू होणार आहे, सेम तसंच हा पूर्ण अकॅडमिक शेड्यूल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुमचे मित्र मैत्रिणी पॉलिटेक्निकला फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल इयरला कुठेही असतील तर तुम्ही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना सर्वच्या सर्व शेड्यूल माहिती पडेल. आणि खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. तसेच 21/5/2024 ते 30 जून 2024 पर्यंत आपल्या अप्लिकेशनवरचे सर्व कोर्स फ्री मध्ये दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल बेसिक मॅथमॅटिक्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, डिजिटल टेक्निक. तर हे सर्वच्या सर्व कोर्सेसचा तुम्ही लाभ घेऊ शकता, एकदम फ्री मध्ये आहेत. आपलं अप्लिकेशन डाउनलोड करा, TCC अकॅडमी बाय तायडे सर, डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेलीच आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.